अगदी साहिल, माफ करा, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली ताई, खरं तर टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील तितकंच महत्त्वाचं होतं आणि मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. ते ऐकून नक्कीच बरं वाटतं अशा सगळ्या गोष्टी होताना पाहून. पण कसं आहे की जोपर्यंत इतकं मोठं आंदोलन झालं नाही तोपर्यंत ना अटक होत होती, ना काही कारवाई होत होती, ना त्याच्यावर काही पावलं उचलली जात होती. आपण बघतोय की नीट असो, टीईटी असो, सीबीएसई असो, जेईई असो, सगळ्या प्रकरणांमध्ये मोठा घोळ होत होता आणि तो की 1-2 वर्ष नाही, गेले कित्येक वर्ष होत आहे. आता जर तुम्ही बघितलं, कॉक्रोच जनता पार्टीने आता आपल्याच प्रधानमंत्र्यांचे 6 व्हिडिओ त्यांनी आता ट्विट केलेत आणि त्या 6 व्हिडिओमध्ये दाखवलंय की दरवर्षी आपले प्रधानमंत्री आश्वासन पार्लमेंटमध्ये देतात पण कारवाई होत नव्हती. आता बघितलं तर फास्ट ट्रॅक कोर्ट काढले, आता अटक होतीये, आता 47 NTA लोकांच्या बदल्या काहींना बडतर्फ करण्यात आलंय. हे सगळं आता झालंय. ह्याच्या आधी फक्त बडबड होत होती. याच्याच वरनं दिसतंय आपल्याला की नुसतंच जोपर्यंत पेटून उठत नाही लोक तोपर्यंत कारवाई होत नाही. आता इतकी माथी भडकल्यानंतर या सरकारने कारवाई केलेली आहे. अगदी अंजलीताई, जसं की आपण उल्लेख केलात की खूप वेळ लागला या गोष्टींना. टीईटी परीक्षा पेपर फुटीत देखील वेळ लागलेला आहे. अगदी महिनाभर हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता. ते आपल्याला तर माहितीच आहे, पोलिसांना हवं ते चकवे देत असतात. आता जर तुम्हाला आठवत असेल तर संतोष देशमुख याच्यातला तो शेवटचा आरोपी आज तगायत मिळाला नाहीये. जसं अशोक खरातची बायको जी फरार होती ती देखील मिळाली नव्हती. यांना हवं तेव्हा लोक सापडतात आणि नको असतं तेव्हा लोकांना लपवलं जातं. हे आपण परत परत बघतो. तर ही काही म्हणजे मी नाही म्हणत की पोलिसांना मिळत नाहीत ही लोक, त्यांना शोधायचीच नसतात असंच कुठेतरी वाटायला लागलं. अगदीच अंजलीताई, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल. तर या ठिकाणी टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्रावर. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील हाच तो मुख्य आरोपी आहे. जय महाराष्ट्राकडे या आरोपीचा एक्सक्लुझिव्ह फोटो हाती लागलेला आहे. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील हा मुख्य आरोपी, त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. पाटणा इथे भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई झालेली आहे.